नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित, घटक 7 बीजगणित, उपघटक क्रमांक 32 एकचल कोणाला समीकरणे अभ्यास. म्हणायचं थोडक्यात सांगतो. एखाद्या संख्येची शाब्दिक स्वरूपामध्ये दिलेल्या उदाहरणाची किंमत काढायची असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एकचल समीकरण म्हणतो, चल म्हटलं जातं. मग मेन नेमकं समीकरण म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं समीकरण? बघा, चलांचा समावेश असलेला समानता संबंध शोधणे. काय करायचं आहे? चलाचा संबंध असलेला समानता संबंध शोधणे म्हणजे समीकरण होय. उदाहरणार्थ x - 3 = 5. आता x समीकरणाचं चल मांडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? a पासून z पर्यंत इंग्रजी मधले जेवढे लेटर आहेत ते कॅपिटल असतील, स्मॉल असतील, मोठ्या लिपीतले किंवा छोट्या लिपीतले, हे गृहीत धरले जातात. जसं आपण म्हणतो एखाद्याला, फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ घेतलं तर XYZ व्यक्ती आली होती. माहित नाहीये नाव तिचं, पण आपण तिला नाव काय म्हणतो? XYZ व्यक्ती आली होती. XYZ व्यक्ती आला होता. XYZ आमच्या शाळेमध्ये आले होते मानतोय आपण, मानलं जातं. तसं एखादा चलाचा समावेश असलेला समंत संबंध म्हणजे समानता संबंध शोधायचा आहे, त्याला समीकरण म्हटलंय. x - 3 = 5 या दोघांमध्ये काय संबंध आहे या संख्येमध्ये तो शोधायचा. म्हणजेच काय झाली? त्याची उकल झाली. पुढचा पॉईंट होता हे बघा, समीकरणाची उकल. चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रश्न तुमच्या घरच्यांना विचारलाय, त्या प्रश्नाच्या उत्तरानं तुमचं जर समाधान झालं तर तुम्ही शांत बसता. जर समाधान नाही झालं तर मग तुम्ही तुमच्या शाळेत गेल्यानंतर तुमच्या सरांना तो प्रश्न विचारता. पूर्ण समाधान होईपर्यंत तुम्ही काय करता? त्या प्रश्नाची उकल, उत्तर शोधायचं काम करता. तसं याचं पण आहे. समीकरणाची उकल किमती कोणत्या ठेवायच्या? 1 पासून तर नैसर्गिक संख्या जेवढ्या असतील तुमच्या त्या संख्यांचा आपण विचार करतोय. मग उकल म्हणतात. उदाहरणार्थ बघा, x - 3 = 5. मग आता x ची किंमत काढायची आहे. कोणाची? x या चलाची किंमत काढायची. म्हणून काय केलं मी? 3 - 3 डावीकडे वजा आहेत ते उजवीकडे गेले तर काय होतील? प्लस होऊन जातील. हे गणिताचे बेसिक क्रिया, बेसिक नियम हे पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया कशा केल्या जातात, चिन्हांचे नियम कोणते असतात हे पण आपण आपल्या युट्यूबवर टाकलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता परत. आता बघा, इथं x ची किंमत काढली, किती आली? 8. याच्यानंतर एकचल समीकरण कोणाला म्हणायचंय? याच्या अगोदर आपण बहुपदी आणि बैजिक राशी हे 2 टॉपिक शिकलो. एकपद, द्विपद, त्रिपदी म्हणजे एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी आणि बहुपदी हे पण शिकलो आपण. आता इथं एक चल ज्याच्यामध्ये फक्त एकच चल असेल, शॉर्टकट मध्ये काय, ज्या समीकरणात फक्त एकच चल असते त्या समीकरणाला एकचल समीकरण म्हणतात. जर एकचल समीकरणात चलाचा घातांक 1 असतो, हे एक लक्षात ठेवायचं. एकचल समीकरणामध्ये चलाचा घातांक किती असतो? 1 असतो. 2, 3 हे झालं तर मग त्याचे घात झाले. घातांकाचे नियम ते पुढे शिकणार आहे तुम्ही नंतर, पण इथे एवढंच लक्षात ठेवायचं. जर एकचल समीकरणात चलाचा घातांक 1 असेल तर त्या समीकरणाला साधं समीकरण म्हणतात. कुठलं समीकरण म्हटलं जातं? साधं समीकरण. उदाहरणार्थ हे बघा, इथं दिलेलं आहे x - 3 = 5. म्हणजे x चा घात किती आहे? 1 आहे पण दिसत नाही, असतं पण दिसत नसतं. जसं संख्येच्या प्रत्येक संख्येच्या पाठीमागे दशांश चिन्ह असतं पण दिसत नसतं, ते मानावं लागतं. तसं इथं x हे चल म्हटलंय, पण त्याच्या डोक्यावरती एक घात आहे. त्याच्या डोक्यावरती काय आहे? एक घात आहे, म्हणजे त्याची कोटी काय आहे? 1 आहे. तर त्या समीकरणाला साधं समीकरण म्हणतात. समीकरणात डावी बाजू बरोबर उजवी बाजू हा समानता संबंध असतो. आता तुम्ही हळूहळू काय होतात? 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी इकडे जाणार आहेत. मग तिथं फक्त काय करतात? LHS = RHS. याचा अर्थ काय? लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. याचा अर्थ दोन्ही बाजूची उत्तरं समान पाहिजे. जसं आपले दोन्ही हात जोडले तर समानच असतात, असं होत नाही कोणाचा आगे कोणाचा पिछे. हात जोडले की दोन्ही काय असतात? समान असतात. म्हणून या समीकरणामध्ये काय म्हटलं जातं? डावी बाजू बरोबर उजवी बाजू असणं तरच उकल निघते, अदरवाईज निघत नाही. 5वा पॉइंट, एकचल समीकरणाची उकल काढणे. या समीकरणाचे काय करायचे? आपल्याला उकल काढायची. उकल काढायची म्हणजे काय काढायचं? उत्तर काढायचंय. काय काढायचंय? उत्तर काढायचं आहे, असा त्याचा अर्थ होऊन जातो. बघा, समीकरणातील चल पदे आता कशी काढायची? ज्या समीकरणामध्ये काय केले त्यांनी? चल पदे दिले. चल कळलं? a पासून z पर्यंत असणारं कुठलंही लेटर
चल पदे एका बाजूला व स्थिर पदे एका बाजूला लिहून चलाची किंमत काढता येते. उदाहरणार्थ x अधिक 5 बरोबर 7. x बरोबर, आता बघा इथं काय केलंय, डाव्या बाजूला आपण चल ठेवले आणि उजव्या बाजूला काय केले, स्थिर पद घेतले. स्थिर पद म्हणजे त्यांना संख्या बोलतो आपण. काय म्हणतो, संख्या. मग x अधिक 5 बरोबर 7. हा 5 डावीकडे आहे. आता डावी बाजू उजवी बाजू कशी समजायची, बरोबरचं चिन्ह, उजवी बाजू डावी बाजू. तसं ह्याच्या ते बरोबरचं चिन्ह, मग त्या बरोबर चिन्हाच्या इकडची काय झाली उजवी बाजू आणि इकडची काय झाली डावी बाजू. मग 1 अधिक 5 बरोबर 7. मग आता इकडे संख्या आहे, संख्या कुठे घ्यायची, उजव्या बाजूला घ्यायची. मग x बरोबर 7 वजा 5 बरोबर किती, 2 क्रिया झाली. मग x ची किंमत किती आली, 2. आणि म्हणून तर या x ला काय म्हणायचं, उकल. त्या समीकरणाची काय भेटली, उकल भेटली. आता समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे बघा. आता काय वेळेस काय करतात पेपर मध्ये, 10 रुपयाची वस्तू, 5 रुपयाची वस्तू, वस्तूचं नाव माहित नाही, मग ती वस्तू किती रुपयाला भेटली किंवा वस्तूची संख्या किती आहे किंवा 2 नैसर्गिक संख्या यांची बेरीज 10 आहे, तर त्या नैसर्गिक संख्या कोणत्या ह्या काढायच्या. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, चल मांडावं लागतं आणि मानून उदाहरण सोडवायचं. बघा, समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी चलाचा वापर करावा लागतो. कशाचा वापर करावा लागतो, चलाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ आपण घेऊ एखादी संख्या बघा, 1 बघा, 2 क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 10 आहे. तर समीकरण तयार करा, असा प्रश्न दिला त्यांनी. मग आता क्रमागत 2 नैसर्गिक संख्या माहितीत का आपल्याला, माहित नाहीये. मग क्रमागत म्हणल्यानंतर आपण काय म्हणणार, ती संख्या अगोदर काय करावं लागेल, नैसर्गिक संख्या गृहीत धरावं लागेल. मग ती संख्या कोणती आहे, x, ही एक झाली. दुसरी नैसर्गिक संख्या कोणती आली, आता x अधिक 1 ही दुसरी संख्या झाली. हे समीकरण तयार झालं तुमचं. पहिली x आणि दुसरी x अधिक 1, कारण 2 नैसर्गिक संख्यामध्ये फरक कितीचा असतो, 1 आणि 2 एकचाच फरक असतो. हे शिकलाय अगोदर आपण. नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, हे टॉपिक आपण आधी पाहिलेले आहेत. इथं फक्त काय केलं, समीकरण तयार केलं. मग आता समीकरण तयार केलं म्हणल्यावर काय झालं, 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 10 आहे. मग हे समीकरण सोडवायचं म्हणजे त्याचं काय भेटणार तुम्हाला, उकल. त्याची काय भेटणार आहे, उकल भेटणार आहे. त्या 2 संख्यांची बेरीज दिली म्हणजे x अधिक किती येणार आहे, x अधिक 1 बरोबर किती येणार, 10. मग 1 तिकडे गेला, वजा झाले, कॅन्सल झाले, मग तुमचे काय मिळणार, समीकरण मिळणार. हे फक्त आपण काय केलं, समीकरण तयार केलं. काय, x आणि x अधिक 1 या 2 नैसर्गिक संख्या त्यांची बेरीजचा विषय जो आहे तो काय झाला नंतरचा. कळलं. आता याच्यावर आधारित आपल्याला काय करायचे, उदाहरण पाहिजे आहे. स्वाध्यायामध्ये घेतोय आपण. अगोदर सोप्याकडून अवघडाकडे जाऊया. गणिताची पद्धत असते शिकण्याची, शिकविण्याची, सोप्याकडून अवघडाकडे. मग अगोदर आपल्याला बघा स्वाध्याय दिलाय काय, चलाच्या किमती काढा. फक्त चलाच्या किमती काढायच्या. चल मगाशी बघितलंय आपण, त्याची किंमत काढायची आपल्याला. कशी काढायची बघा. पहिलं उदाहरण दिलंय, 1 अधिक 6 बरोबर 12. हे समीकरण आहे. आता ह्या समीकरणामध्ये आधी शोधायचं काय टार्गेट तुमचं, याच्यात एकच चल आहे का, 1. दुसरं, चलाचा घात एकच आहे का, 2. दोनच गोष्टी शोधायच्यात, बाकीच्या 10 शोधत नाही बसायचं. कळलं. 2, 1 चल 1 आहे, घात 1 आहे, याला एक चल समीकरण म्हणतात. आता चलाची किंमत काढायची. चलाची किंमत काढायची म्हणजे उकल काढायची, म्हणजे उत्तर काढायचं. बघा, 1 अधिक 6 बरोबर 12. मग अशी सांगितलं होतं, चलाची किंमत काढण्यासाठी एका बाजूला चल आणि दुसऱ्या बाजूला स्थिर पद घ्यायचं. आता डावी बाजू उजवी बाजू बरोबरचं चिन्ह, इकडची काय झाली डावी, इकडची काय झाली उजवी. आता बघा ठरल्याप्रमाणे 1 अधिक 6 बरोबर 12. चल एका बाजूला ठेवतोय, किंमत म्हणजे स्थिर पद एका बाजूला घेतोय. आता शक्यतो गणितामध्ये चल हे नेहमी डाव्या बाजूलाच लिहिलं जातं. तुमच्यातलं एखादं सांगून कोणी बसून उजव्या बाजूला लिहिल्यावर काय होईल, काही होत नाही. डाव्या बाजूला लिहा, उजव्या बाजूला लिहा, चालतं. पण एक लिहिण्याची पद्धत आणि लिहिण्याचा एक आघात असतो. मग 1 अधिक 6 बरोबर 12. डाव्या बाजूला मी चल ठेवलं आणि उजव्या बाजूला काय केलं, आता स्थिर पद घेतले. मग उजव्या बाजूला जाताना बेरजेचं वजा होणार, म्हणजे धनाची क्रिया ऋण होणार. त्याला पक्षांतर म्हणतो आपण. पक्षांतर राजकारणातलं घ्यायचं नाही, राजकारण गजकरण.
आपलं टार्गेट आहे पक्षांतर करणे म्हणजे संख्यांची क्रिया बदलवणे आणि क्रिया करणे. उजव्या बाजूची संख्या डाव्या बाजूला गेली म्हणजे प्लस असेल तर काय होणार, मायनस होणार. गुणाकार असेल तर इकडे गेल्यावर काय होणार, भागाकार होणार. भागाकार असेल तर गुणाकार होणार. मग आता बघा x बरोबर 12 वजा 6. मग 12तून 6 गेले, याच्यात परत मोठ्या पदाचं चिन्ह लहान पदाचं चिन्ह, चिन्ह विरुद्ध आहे तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 12 वजा 6 उत्तर किती आलं पहा, 6. x बरोबर 6 हे त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे y/2 अधिक 4 बरोबर 3. मग y/2 अगोदर आता इथं दोन क्रिया आहेत, आधी इकडे घेऊन जातो. 3 हा प्लस आहे, तो इकडे उजवीकडे गेला, काय झाला -4. आता 3 वजा 4 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 4 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले 1. आता चिन्ह द्यायचं, कोणाचं द्यायचं, मोठ्या संख्येचं, म्हणजे कोणतं येणार मायनस. ही कोणाची किंमत झाली, y/2 बरोबर -1. आता इथं y/2 ची किंमत -1 आली. आपल्याला कोणाची सांगितली, y ची सांगितली. y म्हणजे कोण आहे, चल. आणि म्हणून देअरफॉर y = 2 इकडे काय भागाकाराच्या स्वरूपामध्ये आहे, उजवीकडे गेलं तर काय होणार, गुणाकार होणार. म्हणजे -1 गुणिले 2 याचा अर्थ y बरोबर -2 हे त्याचं उत्तर. कळलं. आता तिसरा प्रश्न आहे 6x - 1 बरोबर 3x अधिक 2. हा प्रश्न दिलेला आहे. आता याचं उत्तर आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. बघा आता याच्यात काय करणार आहे आपण, आधी चल एका बाजूला घेऊ, स्थिर पद एका बाजूला घेऊया. बघा 6x - 1 बरोबर 3x अधिक 2. इथं 6x डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पण 3x आहे. 6x हा अधिकचा डावीकडे आला तर काय होणार, वजा होणार 3x. बरोबरचं चिन्ह खाली, बरोबरचं चिन्ह. इकडे कोणतं स्थिर पद राहिलंय, 2. डावीकडे -1 कोण आहे, स्थिर पद आहे, तो उजवीकडे गेलं तर काय होणार, प्लस. म्हणजे मायनसची क्रिया बदलली, प्लस झाली उजवीकडे गेल्यावर. आता बघा 2 अधिक 1 किती 3 आणि 6 मधून 3 गेले, किती राहिले 3x. 6 मधून 3 गेले, किती राहिले 3x. आता इकडे उत्तर येतंय. मग x बरोबर 3 इथं काय आहे, 3 आणि x या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून तर असतं, म्हणून असतं पण दिसत नसतं, ते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह चल आणि संख्या यांच्यामध्ये. पण संख्येच्या पाठीमागे दशांश चिन्ह असतं पण दिसत नसतं. मग आता इकडे काय होणार, गुणाकार उजवीकडे गेला, भागाकार झाला. मग x बरोबर 3 ला 3 कॅन्सल झाले, x ची किंमत किती भेटली 1. x ची किंमत किती भेटली 1. हे झालं याचं उत्तर. चौथा प्रश्न आहे बघा x/2 बरोबर 4. आता इथं मी एकच पदी दिलेली आहे, 2 पदी कुठे आहेत, बेरजेची कुठे दिल्याची साईन कुठे नाही दिलेलं. म्हणजे x/2 बरोबर किती 4. आता इथं काय करायचंय, 1/2 आहे, हे 2 भागाकारात आहे, इकडे 4 काय आहे उजव्या बाजूला आहे. मग अशा वेळेस काय करायचं सांगितलेलं, चल एका बाजूला आणि स्थिर पद एका बाजूला. मग ठरलंय x/2 बरोबर 4 म्हणजे x बरोबर 4 गुणिले 2 याचा अर्थ x बरोबर 4 गुणिले 2 उत्तर किती आलं 8. डायरेक्ट गुणाकार. आता तो पाचवा प्रश्न आहे बघा 5x अधिक 1 बरोबर 2 कंसात x अधिक 1. आता काय केलंय, काठिण्य पातळी थोडीशी वाढवत चाललोय आपण उदाहरणाची. गुंतागुंतीचे प्रश्न ज्याला बोललं जातं, आणि असे प्रश्न लांबला तर दिले की आमचा बीपी वाढवतो, पटापटा सुटत नाही आम्हाला उदाहरण. याचं कारण आम्ही बेसिकच लक्षात घेत नाही. बघा 2x अधिक 1 बरोबर 2 कंसात x अधिक 1. 2x अधिक 1 आता कंस सोडून घेऊया, 2 न याला गुणूया. म्हणजे आता तुम्हाला याच्या आधी बघितलंय कंस सोडवणे म्हणजे काय करायचं, कंसाच्या बाहेरील पदानं कंसाच्या प्रत्येक पदाला चिन्हासहित गुणायचंय, कंसाच्या आतल्या. मग 2 न x ला गुणलं 2x अधिक 2 न 1 ला गुणलं 2, कंस सुटला. आता समान पद, सारखे पद एका बाजूला घेऊ, त्यालाच आपण म्हणतो चल. 2x अधिक इकडे किती दिलेलं आहे 2x. आता इथं काय होईल बघा बरं, हा अधिकचा इकडे आल्यावर काय होईल वजा, बरोबर 2 अधिक इकडे 2 आहे, इकडचा इकडे झाला, किती आला वजा 1. मग हे अधिक 2 0, 2 वजा 1 1, 0 बरोबर 1 म्हणजे 0x बरोबर किती आलं 1. कळलं. मग इथं आपण थोडासा बदल केला तर इथं तुम्हाला चल मिळून जाईल. इथं बदल करायचा म्हणजे काय करता येईल, या उदाहरणामध्ये बदल करता येईल आपल्याला. जर 3 घेतला, काय उदाहरणामध्ये जर 3 घेतला तर काय होईल, आता इथं 0x आलाय, या दोघांची वजाबाकी केली, किती आली 0x बरोबर किती आहे 1. म्हणजेच
असंही उदाहरण एखादं चुकून टाकलं गेलं तर काय, तर हे तुम्हाला एकदा दाखवलं 0x बरोबर किती येणार आहे, उत्तर 1 येणार आहे. आता या उदाहरणामध्ये मी थोडासा बदल करतोय. बदल काय करतो, 2च्या ऐवजी चल, इथं काय बघा 2च्या ऐवजी 3 घेऊ आपण. आता काय होईल, चलाची किंमत काढताय, मग अशी 0x बरोबर 1 आलं. आता इथं काय होईल बघा, 3x अधिक 1 बरोबर 2 कंसात x अधिक 1, 3x अधिक 1 कंस सोडून घेतला 2x अधिक 2, 3x हा इकडे घेतला 2x बरोबर 2 वजा 1, 3 मधून 2 गेले किती राहिले आता 1x, आणि 2 मधून 1 गेला किती राहिला 1, म्हणजे 1x बरोबर किती x, हे त्याची काय झाली किंमत. कळलं, ही झाली चलाची किंमत. 6वा प्रश्न आहे, 48/x बरोबर x/27. आता इथं काय करावं लागेल, आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल. काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल. मग तिरकस गुणाकार करून घेतल्यावर काय उत्तर येईल बघा. आता इथं तिरकस गुणाकार काय करायचा, इथं तिरकस गुणाकार जो आहे दिलेला तो का करायचा, बोला कोण सांगेल का बरं करायचा तिरकस गुणाकार यांचा, त्याचं कारण येतं बघा, लक्ष द्या. x गुणिले x आधी मांडून घेतो, 48/x बरोबर x/27. x ची किंमत काढायची, इथं प्लस मायनस साइन कुठं दिलं नाहीये, 2 अपूर्णांक दिलेले आहेत. x ची किंमत काढायची म्हणल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं, तिरकस गुणाकार करावा लागतो आपल्याला. मग काय होणार, x गुणिले x बरोबर 48 गुणिले 27. मग x गुणिले x वर्ग. आता 48 आणि 27 यांचा गुणाकार करा, किती गुणाकार आला, किती आला, या दोघांचा गुणाकार केला का कोणी, 27चा पाडा येतो का कोणाला चुकून, करा गुणाकार करा पटकन, किती आला गुणाकार सांगा, 48 गुणिले 27. करा पटकन, 1296 बरोबर. आता याचा गुणाकार केला किती झालं रे, 7×8 56, हे तर माहिती ना, किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने गुणाकार करू शकता डायरेक्ट, 7 गुणा 2 गुणा 1296. आता हे कोणाची किंमत आली, x ची नाही आली, x वर्गाची आली. आपल्याला कोणाची काढायची आहे, x ची काढायची. इथं x वर्ग 1296 कोणाचं वर्गमूळ आहे, इथं काय करायचं बघा, इकडे घेतो मी x बरोबर 1296, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे वर्गमुळात 1296. इथं मी असं म्हणतोय, दोघांचे वर्गमूळ घेऊ. मग x बरोबर वर्गमुळात 1296, सांगा 1296 वर्गमूळ किती, 1296 वर्गमूळ किती 36, म्हणून x ची किंमत किती आली 36. आता वर्गमूळ कसं काढायचं याचा पण व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलेला आहे, घनमूळ कसं काढायचं याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे युट्यूबला, तो एकदा घरी गेल्यानंतर काय करायचा पाहायचा. म्हणजे बेसिक क्रिया, वर्गमूळ कसं काढायचं, बेरीज कशी करायची, गुणाकार कसे करायचे, चिन्हांचे नियम कसे आहेत, हे सगळं काय करायचंय पाहायचंय. x ची किंमत आली 36. आता 7वा प्रश्न आहे, 10+2p बरोबर 20. 10+2p बरोबर 20. आता आणि शक्यतो काही मध्ये काय केलं जातं, सर्रास चल कोणतं म्हटलं जातं, x y z, 3च लेटर आपण यूज करतो जास्तीत जास्त. पण p m q r s असे चल आले तर तसेच सोडवायचे, वेगळं काय नाहीये त्याला. पण बघा आता इथं काय करायचंय, 10+2p बरोबर 20. मग स्थिर संख्या एका बाजूला घेऊ, चल एका बाजूला घेऊ. 2p बरोबर 20, 10 उजवीकडे गेले, किती आले -20 वजा 10 मायनस. मग आता उत्तर बघा, 20 मधून 10 गेले, किती राहिले 10. हे कोणाची किंमत 2p, p बरोबर किती 10/2, म्हणून p बरोबर किती, याने याला भागलं 5 उत्तर आलं. याचाच अर्थ p बरोबर 5. आता बघा 8वा प्रश्न आहे, त्रिकल गुणाकार केला फक्त इथं, m गुणिले m गुणिले m बरोबर 45 गुणिले 20. m गुणिले m चा वर्ग, 45 दुने किती झाले 90, आणि हा 0 900. m चा वर्ग बरोबर 900. आपल्याला किंमत सांगितली m ची काढायची, म्हणजे चलाची किंमत काढायची सांगितली. याचा अर्थ इथं काय वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ घ्यावा लागेल. वर्गमूळ घेतलं, m चं वर्गमूळ m आणि 900 चं वर्गमूळ घेतलं, किती आलं 30, आणि म्हणून m ची किंमत किती भेटली 30. कळली.
7x अधिक 12 याचे आपण अगोदर अवयव पाडून घेऊ. काय अवयव येतील बरं? अवयव पाडायचे शिकवलंय ना. 12 आहे, 12चे अवयव पाडायचे. किती पडतील? 6 गुणिले 2 12. बघा इथं दाखवतो अगोदर 12चे अवयव. 6 गुणिले 2 12. याच्यानंतर 12 बरोबर 4 गुणिले 3 12. 4 त्रिक 12. आणखीन याचे अवयव काय होतील? -4 गुणिले -3 12. ओके. आता काय आहे? हे 12चे अवयव. पुढचं टार्गेट काय आपलं बघा. -7x आहे. मग इथं -7x कुठून येतील? 6 अधिक 2 8 झाले, नाही येत. 6 - 2 4 झाले, नाही येत. -6 - 2 -8 झाले, आपल्याला -7 पाहिजे. म्हणजे हे फॅक्टर घेता येणार नाही. दुसरे बघा 4 अधिक 3 4 आणि 3 7 झाले, पण इथं वजा पाहिजे, म्हणून हे चालतील का? नाही. मग कोणते? -4 - 3. बघा वजा वजा गुणाकार केला तर अधिक झाला, बरोबर आहे. 4 त्रिक 12 बरोबर आहे. आता या दोघांची बेरीज केली, -4 - 3 -7 बरोबर आहे. म्हणजे याचे अवयव मिळून गेले आपल्याला. मग बघा डायरेक्ट x वर्ग वजा 7x अधिक 12 छेद x वजा 3 बरोबर 0. आता ह्याचे अवयव हे ठरलं तुमचं, हे दोन घ्यायचे. ते म्हणजे ह्या समीकरणाच्या ऐवजी हे दोन अवयव, पण घेताना कसे घ्यायचे? इथं चेल आहे ना, म्हणजे x वजा 4 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात x वजा 3 छेदस्थानी x वजा 3. कळलं अवयव कसे पाडले? इथं बघा -4 - 3 किती आले? -7. याच्याबद्दल फक्त काय लावायचं? x लावून द्यायचा, संपलं. सगळं सोडत बसायचं नाही. वेळ थोडा असतो, थोड्या वेळात कार्यक्रम करायचा असतो आपल्याला उदाहरणांचा. मग बरोबर किती आहे? 0. आता याच्यात काय होणार? हे बघा x वजा 3 x वजा 3 हा टोटल कंस कॅन्सल झाला. हा कंस कॅन्सल झाला तर राहिलं कोण? बघा x वजा 4 बरोबर 0. मग ठरल्याप्रमाणे काय होईल? x बरोबर वजा, डावीकडे -4 आहे, उजवीकडे गेला तर काय झाला? +4. पण 4 अधिक 0 x बरोबर 4. 4 अधिक 0 4 0 नाही होत, तर लगेच पुढे 4 मागे 0 लावायचे, झाले 4 0. काय चुकलं? 4 अधिक 0 बरोबर किती होणार? 4. हे त्याचं काय झालं? उत्तर. कळलं? हे याचं उत्तर आहे. याच्यानंतर 10वा प्रश्न आहे. जर 4x/5 बरोबर 96 तर x/2 बरोबर किती? x/2 ची किंमत काढायला सांगितली त्यांनी, x ची नाही सांगितली काढायला आपल्याला. मग बघा 4x/5 बरोबर 96 96. त्रिकस गुणाकार करा, काय होईल? 4x बरोबर 96 गुणिले किती? 5. मग x बरोबर किती? 96 गुणिले 5. इकडे 4 कुठे आहे? गुणाकाराच्या स्वरूपात आहे. उजवीकडे आला, भागाकाराच्या स्वरूपामध्ये गेला. आता 4 न भाग जातोय का कोणाला? बघा 96 ला भाग जाईल. आता तुमच्यातले काही काय करतील? 96 गुणिले 5 आणि नंतर त्याला 4 न भागतील. चालतंय. पण आधी काय करूया? 4 न भागूया. या 4 न भागलं, किती उत्तर आलं बघा? 4 2 8 2. किती राहिले? 1. आणि 4 चौक 16. किती आले? 24. आणि याचा गुणिले किती? 5. या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. किती उत्तर आलं बघा? 24 गुणिले 5. 5 चौक 20. अच्छा आले 2. 5 2 10 आणि 2 12. म्हणजे x ची किंमत किती आली बाबांनो? 120. झालं उत्तर. आता उत्तर झालं का? नाही. आणि पर्यायात तुमच्या काय असणार? 120 पण असणार, 60 पण असणार, प्लस 120 पण असणार आणि -60 पण असणार. झाले 4 पर्याय. तुम्ही इथंच फसणार. x बरोबर 120 आलं माझं उत्तर. लगेच बोल. नाही, काय विचारलंय काय इथं? x/2 विचारलंय. x/2. आणि म्हणून तुम्हाला इथं काय करावं लागल? x ला बी आणि 120 ला बी कितीनं भागावं लागल? 2 न. कळलं का? दोघांनाही कितीनं भागायचं? 2 न भागायचं. इथं आलं 120. आपल्याला पाहिजे x/2 बरोबर 120/2 म्हणजेच 60. आता हे तुमचं फायनल उत्तर. कोणतं उत्तर? 60. कळलं का? असे ट्रिकी क्वेश्चन पेपर मध्ये टाकले जातात, जेणेकरून तुम्ही काय झाले पाहिजे? फसले पाहिजे. आणि परीक्षा फसेल तेवढंच करायचं. जेवढे कमी मेरिट नाही, जेवढे कमी पास तेवढेच. म्हणजे चुकणारे प्रश्न ज्यादा टाकले जातात, फसवे प्रश्न म्हणायचं यांना. हे याचं उत्तर झालं. x/2 बरोबर किती? 60 हे उत्तर. याच्यानंतर हे बघा 11वा प्रश्न आहे. x - 5/5
अधिक x अधिक 2/2 बरोबर 0, तर कोणाची किंमत काढायची? x ची किंमत काढायची. तर अशा उदाहरणामध्ये काय करावं लागेल? आपल्याला छेद समान करून घ्यावं लागेल. लसावी मसावी कुठेतरी शिकलाय का असलं? लसावी मसावी कुठेतरी शिकलाय ना? म्हणजे ह्याचा छेद समान करावा लागेल ना आपल्याला. किंवा दुसरा ऑप्शन पण आहे याला, काय? डायरेक्ट तिरकस गुणाकार करायचा. डायरेक्ट काय करा? तिरकस गुणाकार करा. बघा या दोन ना इकडे गुणूया. 2 कंसात x वजा 5 अधिक 5 कंसात x अधिक 2 छेदस्थानी काय? 5 गुणिले 2 बरोबर किती? 0. आता कंस सोडून घेतो मी इथं. हे उदाहरण खालचं 12 खाली घेतो जरा. 0.7a वजा 0.42a बरोबर 5.6, तर हे बरोबर किती? हे बघा आता काय झालं. आता कंस सोडून घेऊया ना. 2 न x ला गुणलं 2x, 2 न 5 ला गुणलं बेपंचे किती झाले? 10 अधिक 5 न x ला गुणलं किती आलं उत्तर? 5x अधिक 5 दुने 10 छेदस्थानी किती? 10 बरोबर किती? 0. कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर गुणाकार किती येतो? 0. म्हणजे आता इकडे गेला तर उत्तर किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. मग बघा आता मी म्हणून 2x, आता ह्या संख्या बघा 5x आणि 2x याला जवळ घेतले तर 5 आणि 2 किती झाले? 7x. इकडं हा वजा 10 आणि हा अधिक 10 इथं कॅन्सल झाले. हा 10 इकडे गेला तर काय होईल बघा? 7x बरोबर इकडे किती येणार? 0 गुणिले 10 म्हणजे उत्तर काय आलं पहा? 7x बरोबर 0. 0 गुणिले 10 किती आले? 0 आले. हा 7x बरोबर किती? 0. मग सांगा बरं आता x ची किंमत किती? x ची किंमत किती? 0. म्हणजे x बरोबर 0/7 म्हणजे x बरोबर किती? 0. तुमच्यासारख्या एखादा मला एवढं 0 उत्तर आणायचं होतं, एवढी क्रिया करायला कशाला दिली आम्हाला? तर मला फसवायचंय हो, म्हणून तेवढी क्रिया करायची असते. कळलं? उत्तर किती आलं आपलं? 0 आलं. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघा. 0.7a वजा 0.42a बरोबर 5.6, तर a बरोबर किती? ते पहा. सोडवा. कसं सोडवायचं? जशी क्रिया करतो ना पूर्णांक संख्येची अपूर्णांक संख्येची, तशीच क्रिया करायची दशांश अपूर्णांकाची. वेगळं काय करायचं? बघा बरं. 0.7a वजा 0.42a. आता 0.7 मोठे का 0.42 मोठे? 0.7. आमचा बीपी इथंच वाढवतो. सर इथं 0.7 दिसते तर इथं 0.42 दिसते. 42 मोठे असायला पाहिजे का नाही 7 पेक्षा? सगळंच आम्ही लॉजिक लावतो, उत्तर लगेच काढून टाकतो. घ्या. कळलं? संख्या रेषेचा विचार केला तर ह्या 0.42च्या पुढे मायनसचं साईन आहे आणि इथं काय? प्लसचं साईन आहे. मग ह्यांची वजाबाकी करायची असेल तर 0.7 मधून 0.42 वजा करायचे. 42 मधून 7 वजा नाही करायचे. मग कसे करायचे ते बघा. अगोदर यांची क्रिया करून दाखवतो. 0.7a वजा 0.42a. काही म्हणतात 0.7a वजा 0.42a चलता है 5.6. मग ह्यांची वजाबाकी करायची. जरा बाजूला करून दाखवतो. इकडं इस गली में देखो 0.7 वजा 0.42 बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं, नंतर क्रिया करायची. काय म्हणलं सर 0.7 मधून कसा घालवायचा 42? हे असा. मग याच्या मागे कोण असतं? 0. याचा अर्थ 70. मग आता बघा इकडून हातचा घ्या. किती राहिले? 6 10 10तून 2 गेले किती आले? 8. 6 मधून 4 गेले किती राहिले? 2. आणि दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, शून्यातून 0 गेला 0. 0.28. वजाबाकी कळली आता सगळ्यांना? आता मग ह्यांच्यात येऊया की ह्या दोघांची वजाबाकी केली किती आली? 0.28 हे आहे तसा देऊन द्या बरोबर 5.6. मग ए बरोबर 5.6 छेदस्थानी किती येणार? 0.28.
आता बघा 5 दशांश चिन्ह 6 आणि इकडे किती आहेत 28 आहे 0.28. 28च्या दुप्पट 56 आहेत हे माहिती आहे आपल्याला, पण दशांश चिन्ह आहे ना मध्ये, मग त्याला काढावं लागेल ना. मग ते काढायचं म्हणल्यावर काय करायचं, इथं किती घर आहे दशांश चिन्ह नंतर उजवीकडे 2, म्हणजे याला कितीनं गुणायचं 100नं, आणि याला बी कितीनं गुणायचं 100नं. गुणलं. कळलं का, का गुणायचं कळलं, दशांश चिन्ह काढायचंय म्हणून गुणायचंय. मग आता काय होईल बरं सांगा, 5.6 ला 100 न गुणलं उत्तर किती आलं 560, आणि माझ्या दशांश चिन्ह, आणि 0.28 ला 100 न गुणलं उत्तर किती आलं 28. सांगितलं मागं असतं पण दिसत नसतं दशांश चिन्ह संख्येच्या. मग आता काय केलं तुम्ही, 28 न बघा ना, 28च्या पाड्यात आहेत काय 56, 28 दुने 56, यानं याला भागलं उत्तर किती आलं 2, आणि 0 ऍज इट इज, म्हणजे ए बरोबर उत्तर किती आलं 20. ए बरोबर उत्तर किती आलं 20. कळलं. बघा काल आपण एक्सेल समीकरण हा टॉपिक शिकलोय, त्याच्यावर काही उदाहरण घेतले, त्याच्यातले कंटिन्यू उदाहरण घेतोय आपण. 13 नंबरचा क्रमांकाचा प्रश्न आहे. उदाहरण, एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 144 आहे, तर त्या संख्येची 2/3 पट किती. पटीतल्या संख्या म्हणजे पाडा, 2 2च्या पटीत 4 4च्या पटीत 8, याला असं बोललं जातं पट. आता मुळात आपल्याला ती संख्या माहित नाहीये, ती संख्या काय करू आपण, ती संख्या कोणती मानायची, x. तुम्ही x माना, y माना, कुठलाही चल मानायचंय आपल्याला. आता ती संख्या 1 झाली, मग या संख्येची 9 पट म्हणजेच काय होणार 9x, व 5 पट 5x, त्या दोन संख्या भेटल्या. यांच्यातला फरक आता बघा काय म्हटलंय, त्यांच्यातला फरक किती आहे 144. मग कोणाचा 9x वजा 5x बरोबर 144. बरोबर, फरक म्हटले वजनाची करायची आहे. मग 9 मधून 5 गेले, किती राहिले 4x. 4x बरोबर किती झाले 144. किती झाले 144. आता तुम्हाला काय करता येते, भागता येतं. x ची किंमत काढावी लागेल ना आधी आपल्याला. मग बघा x बरोबर 144 भागिले किती 4. आता 4 न भागा, 4 न 14 ला भाग जात नाही, पण 14 पेक्षा लहान संख्या कोण आहे 12 आहे, त्याला भाग जातो. 4 त्रिक 12, किती गेले 12 गेले, 2 राहिले 24 झाले. मग 4 सक 24, म्हणजे कोण भेटली x. x ची किंमत भेटली, उत्तर नाही भेटलं. एक संख्या आपण जी गृहीत धरली होती ती संख्या कोणती भेटली 36. प्रश्न काय आहे, त्या संख्येची 2/3 पट किती, म्हणजे कोणाची 2/3 पट, x या संख्येची 2/3 पट काढायची आपल्याला. मग किती व्हायला पाहिजे बघा, x ची 2/3 म्हणजेच x गुणिले 2/3, याचाच अर्थ काय येणार आहे, x ची किंमत किती 36. 36 गुणिले 2/3, 3 ने याला भाग देता येतो आपल्याला. 3 1 3 आणि 3 दुने 6, राहिलेला 2, 12 दुने किती झाले 24. म्हणजे x ची 2/3 पट म्हणजे किती भेटली मित्रांनो आपल्याला 24 भेटली. किती भेटली 24. हे त्याचं काय आहे फायनल उत्तर. मग पर्याय तुम्हाला फसवण्यासाठी पर्याय 36 पण असणार 24 पण असणार, आणि आपलं उत्तर 36 निघलं की आपण लगेच काय होणार, खुश होऊन जाणार, आणि मग काय सांगणार 36 ला लगेच गोल करून टाकणार, आणि उत्तर तुमचं चुकलेलं असणार. कळलं. असे प्रश्नात प्रश्न मिक्स प्रश्न टाकलेले असतात पेपर मध्ये. आता 14वा प्रश्न आहे. आता 14वा प्रश्न आधी समजून घ्यायचा व्यवस्थित. काय म्हटलंय बघा, 50 पैशांना 1 याप्रमाणे पेरू आणि 5 रुपयाला 1 याप्रमाणे सफरचंद विकत घेतली. आता इथं सफरचंद वेगळं दिलंय आणि पेरू वेगळा दिलाय. मग आपल्याला काय करावं लागेल, सफरचंद याच्या बरोबर एक चल आणि पेरू याच्या बरोबर एक चल मानावं लागेल. मग बघा अगोदर इकडं रुपयात दिलेत, इकडं पैशात दिलेत. कशात दिलेत, पैशात. मग आपण समजून घेऊया, 50 पैसे म्हणजे किती रुपये झाले 0.5 रुपये. बरोबर, 50 पैसे म्हणजे 0.5 रुपये. आता मग 0.5 रुपयाला काय म्हटले ते एक पेरू. 0.5 रुपयाला एक पेरू. मग आपण असं गृहीत धरू पेरू बरोबर काय x. कळलं. आता पेरू बरोबर जर तुम्ही काय गृहीत धरलं
एक्स. याच्यानंतर मी काय म्हणतो 5 रुपयाला एक. बघा 5 रुपयाला किती एक. एक काय सफरचंद. मग मी सफरचंद बरोबर काय म्हणतो वाय. काय म्हणतो वाय. आता इकडे बघा इकडे 0.5 आणि 5 हे रुपये दिलेत. इकडे पेरू एक्स आणि सफरचंद वाय. एक्स आणि वाय काय दिलेत फळं दिले. एक्स आणि वाय काय दिलेले आहेत फळं दिलेली आहेत. आता आपला प्रश्न नेमका काय आहे तो समजून घेऊया. बघा काय म्हटलंय 50 पैशांना एक या प्रमाणे काही पेरू घेतले. 5 रुपयाला एक प्रमाणे काही सफरचंद विकत घेतली. तेव्हा 26 रुपयाला 25 फळे विकत मिळतात. बघा 26 रुपये आणि फळांची किंमत किती. फळे किती येतं संख्या फळांची 25. रुपये किती झाले 26. 26 रुपयाला 25 फळे विकत घेता आली तर त्यानं किती सफरचंद विकत घेतले. किती सफरचंद विकत घेतलेले आहेत ते काढायचंय. अगोदर आपण काय करू बघा एकूण फळांची संख्या आपल्याला काय करायची आहे. एकूण फळे एकूण फळे बरोबर किती आहेत 25 आहेत ना. एकूण फळे किती आहेत 25 आहेत. बर आता एकूण फळे म्हणजे कोण पेरू. फळे किती दिलेत पेरू अधिक सफरचंद बरोबर किती 25. मग पेरूला तुम्ही एक्स म्हटलंय सफरचंदला तुम्ही वाय म्हटलंय. त्या दोघांची बेरीज केली एक्स अधिक वाय बरोबर किती भेटले 25. हे समीकरण कळलं. एक्स अधिक वाय बरोबर किती भेटलं 25 भेटलं. म्हणजे हे काय झालं तुमचं फळ. आता एक्स ची किंमत काढून घेऊ याच्यात. मग एक्स बरोबर 25 वजा वाय ही झाली तुमची एक्स ची किंमत. इथं आपण कोणाची काढली एक्स ची काढली. एखादा म्हणजे सर वाय ची काढून घ्या. वाय सफरचंदाचं काढायचं आपल्याला तरी पण चालतं. असं काय नाही. कोणत्या चलावरून कोणत्याही चलाची किंमत आपल्याला काय करता येते काढता येते. आता इकडे संख्या झाली फळांची. आता रुपयांचा विचार करू. पैशांचा रुपये. बघा काय म्हटलंय त्यांनी इकडे बघा 5 रुपयाला एक पेरू आणि 5 रुपयाला एक सफरचंद. 0.5 रुपयाला एक पेरू म्हणजे किती झाले रे 0.5 एक्स बरोबर. मग पेरूची किंमत पेरू बरोबर 0.5 एक्स आणि सफरचंद बरोबर काय बोललोय आपण 5 रुपयाला एक सफरचंद बरोबर की नाही. म्हणजे 5 वाय. सफरचंद बरोबर काय होते 5 वाय. इथपर्यंत काय अडचण आता कोणाची. आता काय म्हटले ते ह्या रुपये एकूण रुपये किती गेले त्याचे 26. एकूण रुपये किती गेले 26. मग बघा एकूण रुपये किती खर्च झाले त्याचे 26 झाले. मग कितीचे झाले रे 0.5 एक्स अधिक 5 वाय बरोबर 26. कळलं का. रुपयांवरून काढायचं आपल्याला रुपये. बघा किती सफरचंद विकत घेतली असतील. आता काय करायचंय याच्यात एक्स ची किंमत दिली ना. एक्स ची किंमत ठेवून घेऊ आपण त्याच्यात. कळलं का. मग एक्स ची किंमत ठेवली तर काय होईल 0.5 कंसात 25 वजा वाय अधिक 5 वाय बरोबर किती 26. आता काय करता येईल बोला. कंस सोडून घ्या ना. कंस सोडायचं शिकलाय का. मग ह्या 0.5 न 25 ला गुणलं 25 ला 5 किती झाले बाबांनो 125. आणि दशांश चिन्ह इथे म्हणजे कुठे यायला पाहिजे 12.5 होते. 12.5 वजा 0.5 न वाय ला गुणलं 0.5 वाय अधिक 5 वाय बरोबर किती 26. ओके. आता बघा मी सफरचंद काढायचं म्हणून सफरचंदाला वाय म्हटलं म्हणून मी वायच्या स्वरूपामध्ये समीकरण घेतले. कळलं का. आता बघा 12.5 आधी यांची वजाबाकी करूया. 0.5 आणि हे 5 वाय किती राहिले बरं 0.5 आणि 5 यांची वजाबाकी केली किती उत्तर आलं. या दोघांची वजाबाकी केली उत्तर किती आलं 5 रुपयामधून 0.5 रुपये वजा केले काय होईल किती भेटल 4.5. कळतंय का. म्हणजे याचं उत्तर 4.5 वाय बरोबर 4.5 वाय बरोबर 26. इकडे 12.5 आहे ते उजवीकडे गेले काय होईल मायनस. मायनस म्हणजे किती झाले आता 12.5
बरोबर. मग आता 26 मधून 12.5 गेले, किती राहिले करा वजाबाकी. 26 मधून 12.5 गेले, 13.5 राहिले. मग हे कोणाची किंमत भेटली? 4.5 y ची किंमत भेटली. मग आता y बरोबर किती? 13.5 भागिले 4.5. आता मला सांगा 45च्या पाड्यात 135 आहेत काय? 45चा पाडा येतो का? येतो ना. मग 45चा येत नाही, त्याच्यापेक्षा लहान शोधा ना. 3 न जातोय का दोघांना? जातोय ना. कळलं? मग 45च्या पाड्यात 13.5 आहेत म्हणजे भागलं तर उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला? 45 त्रिक 135. यानं बघा काय केलं, 45 न याला भागलं तर उत्तर तुमचं किती आलं? 3.0. याचा अर्थ काय? सफरचंद जे आहे, कुठलं सफरचंद, याची आपल्याला किंमत जी आहे तर ती एकाची किती भेटलेली आहे? 3 रुपये. किती भेटली? 3. कळलं? मग y ची किंमत 3 म्हणजे मी इथं असं म्हणू शकतो सफरचंद 3 रुपयाला एक सफरचंद मिळलं. म्हणजे किती सफरचंद विकत घेतली? विकत घेतली. कळलं? 3 सफरचंद त्याने काय केली होती? विकत घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. काय प्रॉब्लेम कोणाला? असे प्रश्न. आता याचे शॉर्टकट कुठे मिळत नाही. अशा उदाहरणामध्ये शॉर्टकट नसतो, समीकरण तयार करूनच आपल्याला सोडवावं लागतं. तर तुम्ही म्हणता सर ह्याच्यात आणखीन एखादा शॉर्टकट आहे का? आज ज्याला कॅल्क्युलेशन फास्ट जमतं ते करू शकतात, म्हणजे गुणाकार भागाकार पाडे. आता बघा याच्यानंतर 15वा प्रश्न आहे. काय दिलाय? एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास, बघा एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर किती येतं? 10. आणि त्याच संख्येत आता बघा मग इथं समजून घेऊ अगोदर. एका संख्येत ती संख्या काढायची सांगितली का नाही? ती संख्या काय केली आपल्याला? त्यांनी काढायला सांगितलेली आहे. मग ती संख्या काय करायची आपल्याला? काढायची. बघा 15वा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलाय? एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येतं. संख्या माहितीये का? नाहीये. मग संख्या घरी धरू ना. ती संख्या बरोबर x मानू. तुम्ही म्हणतो तुम्हाला x लय आवडतो का? हो, गणितामध्ये x आणि y हे चलच असतात. कळलं का? ते दोन्हीच घ्यावे लागतात असं काही नाही. तुमच्यातल्या एखादा म्हणून सर y घ्या, z घ्या, g घ्या, p घ्या, r घ्या, कुणी बी घ्या, चल घ्या. काय घ्या? चल. ती संख्या x मानू. आता बघा एका संख्येत 3 मिळवून कोणत्या संख्येत मिळवायचे? गृहीत धरली तिच्यात मिळवायचे. किती मिळवायचे? 3. मग बघा x अधिक 3 बर मिळवले, त्यालाच 3 न भागलं उत्तर किती आलं बाबांनो? 10. समीकरण कळलं? आता समीकरणामध्ये काय करायचंय? सोपं. x ची किंमत ह्याच्यात काढून घेऊया. x अधिक 3 हा 10 भागाकाराच्या स्वरूपात उजवीकडे गेला. काय झाला? गुणाकार. 3 गुणिले 10 किती आले? 30. डायरेक्ट लिहितो. कळतंय? इथं वाटल्यास हे असं करतो, तुमच्या लक्षात राहील. आता बघा मग x बरोबर 30 वजा 3. इकडे अधिक आहे, उजवीकडे गेले वजा झाले. 30 मधून 3 गेले, किती राहिले रे बाळांनो? 27. म्हणजे x बरोबर उत्तर किती भेटलं? 27. आणि 3 ने काय विचारलं? ती संख्या विचारली ना 27. झालं नव्हतं. कळलं का? पण दुसरी पण कंडिशन दिली ना त्यांनी, मग ती पण घेऊन पाहू ना आपण. हे बघा त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास, त्या संख्येत म्हणजे कोणत्या संख्येत रे? x गृहीत धरले तुम्ही, तिच्यातच बघा x अधिक किती मिळवायचे? 8. त्याला कितीने भागायचं? 7 न भागल्यास उत्तर किती येतं? 5. झालं. उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला आयडिया आली पाहिजे, लिखी उदाहरणावरून समीकरण तयार करता आलं पाहिजे. आता बघा x अधिक 8 बरोबर हा इकडे घेतला, 7 5 किती झाले? 35. हा इकडे गेला, मग x बरोबर 35 वजा 8. मग 35 वजा 8 27. आली सारखीच किंमत. बदलली का? नाही. मग पहिल्यांदा सोडवली काय, दुसऱ्यांदा सोडवली काय? दुसरं समीकरण घेतलं काय, पहिलं घेतलं काय? उत्तर तेच येते. कळलं? फक्त लिहिताना
सोडवताना काय करायचं, डोकं शांत ठेवायचं. या 16. एका संख्येचा 5/6 भाग बरोबर 125 आहे, तर त्या संख्येचा 1/3 भाग बरोबर किती? मग ती संख्या x मानायची आणि 5/6 गुणिले x बरोबर 125 दिली त्यांनी. मग 5x बरोबर 125 गुणिले 6 मग आपल्याला x ची किंमत काढायची म्हटलं, मग x गुणिले इकडं 5 चे चिन्ह गुणाकारात म्हटलं उजव्या बाजूस म्हणजे विरुद्ध बाजूस भागाकारात येणार. मग 125 गुणिले 6 भागिले 5 बरोबर 25 आणि मग 25 गुणिले 6 150 हे आपली x ची किंमत आली. आपल्याला त्याचा 1/3 भाग काढायला लावलाय. मग x गुणिले 1/3 बरोबर x ही संख्या आपली 150 आली. मग 150 गुणिले 1/3 बरोबर मग त्याला भागिले 3 करायचं, 50 येतं आणि मग बरोबर उत्तर आपलं 50 येतं. स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.